नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खूपच स्वादिष्ट आणि रेस्टॉरंट स्टाईल काश्मीरी दम आलू. ही रेसिपी खूप सोपी आहे करायला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी मध्यम आकाराचे 8 बटाटे घेतलेले आहे. शिजवून वगैरे घेतल्या, साली वगैरे काढून घेतलेले आहेत. दम आलू करायचा म्हणलं की छोट्या आकाराचे बटाटे घ्यायचे आपण. आणि अर्धा तासापूर्वी मी काश्मीरी लाल मिरच्या 5 ते 6 लाल मिरच्या आहेत त्या भिजू घातल्या आहेत आणि काजूच्या पाकळ्यासुद्धा 5 ते 6 आहेत त्यासुद्धा भिजू घातले होते. आता प्रथम आपण हे मिक्सरच्या जारमध्ये मिरच्या आणि काजूच्या पाकळ्या फिरवून घ्यायच्या आहेत. थोडंसं पाणी टाकून फिरवून घेऊया आपण. हे बघा, मऊसूत अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण. आता आपण जे बटाटे घेतलेले आहेत त्याला काट्याच्या साहाय्याने टोचा मारून घेऊ. ज्यावेळेस आपण भाजीमध्ये बटाटे परतू मसाला आतपर्यंत जायला पाहिजे, त्यामुळं आता साहित्य पण सांगते. तर फ्रेश दही घेतलेली आहे, अर्धी वाटी दही आहे, व्यवस्थित फेटून घेतली. एक टमॅटो प्युरी करून घेतलेला आहे, एक कांदा घेतला बारीक चॉप करून, थोडीशी कोथिंबीर बारीक चॉप करून घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी आणि मसाल्यांमध्ये हळदी पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि जिरा पावडर घेतला आहे. एक एक चमचा घेतला आहे सगळा. तर आता हे सर्व मसाले आपण दहीमध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचे. सगळं दहीमध्ये मिक्स करून घ्यायचे सगळं. हे आपण व्यवस्थित मिक्स करून झाले. आता आपण हे बटाटे फ्राय करणार आहोत. तर पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे, थोडंसं लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडीसं हळद टाकले. ते तेलामध्ये टाकते, व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण बटाटे परतून घ्यायचे. एक 5 मिनटं मंद गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं. लगेच काढून घेतो आपण. आता बऱ्यापैकी तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे बटर टाकते मी. दम आलू करतो म्हणल्यावर बऱ्यापैकी तेल असतं त्याच्यामध्ये. आता बटर चांगला मेल्ट झाला की तमालपत्र आपण एक तमालपत्र तोडून टाकतोय आणि कांदा जो आपण बारीक करून घेतला आहे तो सुद्धा टाकतोय त्याच्यामध्ये. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. स्लो गॅसच्या फ्लेमवरच आपण परतून घ्यायचं व्यवस्थित कांदा. आलं लसूण पेस्ट टाकतोय 1 चमचा, टॅमॅटो प्युरीसुद्धा टाकतोय आणि आपण जे मसाला तयार केलेला आहे लाल मिरची आणि काजूचा तो सुद्धा टाकतोय त्याच्यामध्ये. व्यवस्थित 2 मिनटं परतायचं. ह्याला तेल सुटोस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण जे दह्यामध्ये मसाले मिक्स केलेले आहेत ते सुद्धा टाकून घेतोय त्याच्यामध्ये आणि ह्याच वाटीत थोडंसं गरम पाणी टाकते. ते पाणी आपल्याला मसाल्यामध्ये ओतायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकतोय आपण त्याच्यामध्ये, थोडंसं अगदी पाणी टाकतोय. झाकण ठेवायचं एक 5 मिनटासाठी. 5 मिनटानंतर झाकण काढते. मसाले पण मस्त असे शिजलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण बटाटे टाकतो. आपण जे फ्राय केलेले बटाटे आहेत ते सुद्धा टाकतोय. व्यवस्थित परतून घ्यायचे हे सुद्धा. आता ह्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकणार आहोत, 1 चमचा घेतलेला आणि थोडीशी कोथिंबीर. कसुरी मेथीमुळं चव खूप छान लागते, वास पण खूप छान येतो याला काश्मीरी दम आलूला. आता व्यवस्थित ह्याला परतून एक अजून 5 मिनटासाठी झाकण ठेवूया ह्याच्यावर आणि 5 मिनटानंतर झाकण काढते. हे बघ किती मस्त अशी शिजलेली आहे, दिसतच असेल. गॅस बंद करते. आता तयार झालेली आहे आपली काश्मीरी दम आलू. सर्विंग प्लेटमध्ये काढलेली आहे. टेक्स्चर बघा ना आणि कलर पण खूप छान आला आहे. आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकतो आणि फ्रेश क्रीम टाकायचं. हे काश्मीरी दम आलू तुम्ही नानबरोबर किंवा रोटीबरोबर, पराठ्यांबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खूप छान लागते. नक्की ट्राय करा. तयार झालेली आहे आपली काश्मीरी दम आलू. जर तुम्हाला अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपी आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू अशाच छान रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.